Today we are going to start new chapter, that is chapter number 4 from PP1 third semester, that is complexation and protein binding. So let us see what is complexation. Complexation plays very important role in pharmacy. So complex result from a donor receptor mechanism or reaction between different chemical components. The ligand molecule interacts with the substrate or molecules to form a कॉम्प्लेक्स. जे काही आपले कॉम्प्लेक्स फॉर्म होतात ते डोनर रिसेप्टर ह्या मेकॅनिझमने फॉर्म होतात. म्हणजे एक जण डोनेट करेल आणि एक जण ॲक्सेप्ट करेल, ह्या मेकॅनिझमने कॉम्प्लेक्स फॉर्मेशन होतात आणि ह्याच प्रोसेसला आपण कॉम्प्लेक्सेशन म्हणतो. तर नेक्स्ट पॉईंट, ड्यू टू कॉम्प्लेक्सेशन सोल्युबिलिटी, स्टॅबिलिटी, एनर्जी ॲब्झॉर्प्शन, एमिशन आर चेंज, देअरफॉर द प्रॉपर्टीज आर एनहान्स्ड. आता जेव्हा कॉम्प्लेक्सेशन प्रोसेस होते तेव्हा व्हेरियस प्रॉपर्टीज ज्या आहेत आपल्या, सोल्युबिलिटी, स्टॅबिलिटी, एनर्जी ॲब्झॉर्प्शन, ह्या सगळ्या चेंज होतील. आयदर ते एनहान्स होतील किंवा डिक्रीज होतील. जसं सोल्युबिलिटी डिक्रीज होऊन जाते, ॲब्झॉर्प्शन डिक्रीज होऊन जातं. तर आपल्याकडे जर ए मॉलिक्यूल आहे, बी मॉलिक्यूल आहे आणि सी मॉलिक्यूल आहे, तर तिन्ही मॉलिक्यूल्स जेव्हा जॉईन होतील त्याला आपण कॉम्प्लेक्स म्हणू, कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. आणि हे तिन्ही मॉलिक्यूल बॉन्डने जॉईंट असतात, म्हणजे केमिकल बॉन्डने अटॅच असतात ते एकमेकांना. सो दिस इज ओवरऑल अबाउट कॉम्प्लेक्सेशन. देन सम ऑफ दी ॲप्लिकेशन्स आर एनलिस्टेड हिअर. दे आर physical state, volatility, solid state, stability, chemical stability, solubility, dissolution, partition coefficient, absorption and bioavailability, reduced toxicity, antidote in metal poisoning, drug action through metal poisoning, and antibacterial activity. In this PPT we have only enlisted applications. In the next upcoming PPT we will be explaining applications in detail. So now let us see classification of complexes. आता हा आहे चार्ट ज्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन सांगितलं आहे कॉम्प्लेक्सचं. तर बेसिकली हे कॉम्प्लेक्स पहिले 3 मेन टाईप्समध्ये डिवायडेड आहे. मेटल कॉम्प्लेक्स, ऑर्गॅनिक मॉलिक्युलर कॉम्प्लेक्स आणि इन्क्ल्युजन कंपाऊंड्स. आणि पुन्हा हे तिन्ही 4 सबटाईप्समध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. जसं की मेटल कॉम्प्लेक्सेस हे इनऑर्गॅनिक टाईप, चिलेट्स, ओलेफिन टाईप आणि ॲरोमॅटिक टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे. ऑर्गॅनिक मॉलिक्युलर कॉम्प्लेक्सेस ड्रग कॅफिन कॉम्प्लेक्स, पॉलिमर टाईप, पिक्रिक ॲसिड टाईप, क्यून हायड्रोन टाईप ह्याच्यामध्ये डिवाईड झालेलं आहे. आणि इन्क्ल्युजन कंपाऊंड्स हे चॅनल टाईप, लेअर टाईप, क्लॅथरेट्स अँड मोनो मॉलिक्युलर टाईप या 4मध्ये डिवाईड झालेलं आहे. तर हे ओव्हरऑल क्लासिफिकेशन आहे कॉम्प्लेक्सेसचं, की आधी ते 3 मेन टाईप्समध्ये डिवाईड झालेलं आहे, नंतर त्याच्या प्रत्येकाच्या सब टाईप्स आहेत. सो इन धिस PPT today we are going to focus mainly on metal complexes. That is, what is metal complex and what are the types of metal complex. So metal act as a substrate plus base which act as a ligand forms a complex. The metal complex is structure made up of metal or cation surrounding by negative charge or neutral molecule. आता आपल्याला दिसतो इथे एक आपण फिगर दाखवलेली आहे ज्याच्यामध्ये सेंट्रल ॲटम आहे आणि त्याच्या बाजूने त्याला अटॅच बाकीचे ॲटम्स आहेत. तर जो सेंट्रल ॲटम असेल तो मेटल असणार आहे, मेटल असेल किंवा मग कॅटायन असेल, पॉझिटिव्हली चार्ज मॉलिक्यूल. आणि जे बाकीचे त्याच्या सराउंडिंगमध्ये प्रेझेंट आहेत ते निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल्स असतील किंवा न्यूट्रल मॉलिक्यूल्स असतील. हे झालं रिप्रेझेंटेशन मेटल कॉम्प्लेक्सचं. आणि हे लिगँड आणि सबस्ट्रेट ज्या बॉन्डनी जॉईन होतात त्याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणतो. आणि जेवढे नंबर ऑफ बॉन्ड्स प्रेझेंट असतील त्याला आपण कोऑर्डिनेशन नंबर म्हणतो. फॉर एक्झाम्पल CuNH3 हे एक्झाम्पल झालं मेटल कॉम्प्लेक्सचं. मग कोऑर्डिनेशन नंबर काय आहे की द नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बिटवीन मेटल आयन अँड लिगँड इज नोन ॲज कोऑर्डिनेशन नंबर. तर हे झालं मेटल कॉम्प्लेक्सबद्दल. आता मेटल कॉम्प्लेक्सचे पुन्हा सबटाईप्स आहेत, 4 सबटाईप्स आहेत. इनऑर्गॅनिक, चिलेट्स, ओलेफिन आणि ॲरोमॅटिक. तर पहिला आहे इनऑर्गॅनिक टाईप. लिगँड्स आर जनरली बाउंड टू मेटल आयन बाय अ कोवॅलंट बॉन्ड. व्हॉट इज कोवॅलंट बॉन्ड? Covalent bond is formed due to sharing of electrons. So these ligands are generally bound to metal ion by a covalent bond. Then interaction between metal ion and ligand is known as Lewis acid base reaction. Now we know that in Lewis acid base reaction one
donates the electron and other accepts the electron. So in inorganic type, the ligand that act as a base which donates a pair of electron, and metal ion act as a acid that accept the pair of electron. So it is said that interaction between metal ion and ligand is known as Lewis acid base reaction. Then it provides only one site for binding with metal. Only one coordination bond is present. As only there is one site for binding with metal, we will get only one coordination bond. So we have stated here one example in which CO is central atom, ClNH3 in bracket 5 is ligand, and we have ionization sphere and coordination sphere. So this is all about inorganic type. Now second is chelates. Chelates, it is a substance containing two or more donor may combine with a metal to form a special type of complex that is known as chelates. Ligand provide two or more sites for binding. चिलेट्स आधीच्या आपण टाईपमध्ये बघितलं की फक्त एक साईट असते बाइंडिंगसाठी. चिलेट्समध्ये दोनपेक्षा जास्त साईट्स असतात आणि ह्यांच्यामध्ये दोन किंवा जास्त डोनर ग्रुप असतात जे मेटलसोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करतं, त्याला आपण चिलेट्स म्हणतो. दिस बॉन्ड्स मे बी आयोनिक ऑर कोऑर्डिनेट. देन when ligand provide one group for attachment, monodentate, that is called as monodentate. Example, pilocarpine. Now we have some examples of chelates: chlorophyll, hemoglobin and albumin. They are naturally occurring chelates. Albumin is a main carrier of various metal ion and small molecules in blood serum. Now third is olefin. They belong to family of organic compounds called as hydrocarbon. Now we know as there is presence of CHO, they are called as organic compounds, and olefin are from the family of hydrocarbon. They consist of different molecules, combination of two elements, carbon and hydrogen. ओलेफिनचे जे काही मॉलिक्युल्स असतील त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचं आपल्याला कॉम्बिनेशन दिसतं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्किन. देर आर टू टाईप्स, शॉर्ट चेन अँड लॉंग चेन. दे आर इनसोल्युबल अँड एक्झिस्ट इन ऑल स्टेट्स ऑफ मॅटर. एक्झाम्पल, झिस्ट सॉल्ट. Olefins example is zest salt. Then they are used as catalyst in manufacturing of bulk drugs. Then last, it is aromatic, when there is interaction of metal ion with aromatic molecules like benzene to form aromatic complex. This is the fourth type of metal complex, that is when your metal ion gets interact with aromatic molecules, they form aromatic complex. There are types pi, sigma and sandwich. So this is all about metal complex. In this slide we have seen what is complex, what is complexation, and what is the classification of complex, and we have briefly studied about metal complex. So in the next slide we will be going towards next type of complex,